हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण स्ट्रेन एनर्जी आणि रेझिलन्स ह्याच्यामध्ये आपण 3 लोडिंग कंडिशन पाहिल्या होत्या. पहिली लोडिंग कंडिशन पाहिलेली ग्रॅज्युअली अप्लाइड लोड, जी की युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनमध्ये आहे. दुसरी लोडिंग पाहिलेली सडनली अप्लाइड लोड, जी की वेईंग मशीनमध्ये आपण जेव्हा लोड स्वतःच वजन करतो ते आहे. तिसरी पाहिलेली इम्पॅक्ट लोड और फॉलिंग लोड, जे की आयझोड आणि चारपी टेस्ट ही तुम्हाला प्रॅक्टिकलला होणार आहे. आयझोड आणि चारपी टेस्ट, तर त्याच्यामध्ये तुम्ही ती पाहू शकता की जेव्हा लोड हॅमर जो आहे तो हॅमरचा लोड मेटलच्या स्पेसिमनला अप्लाय केला जातो. व्हेन हॅमर फॉल्स ओव्हर मेटल स्पेसिमन फ्रॉम सर्टन हाईट, ते म्हणजेच इम्पॅक्ट लोडिंग कंडिशन आहे. आता आपण वन बाय वन एक प्रत्येकाचं फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड इन अ बॉडी ड्यू टू ग्रॅज्युअली अप्लाइड ॲक्सियल लोड. आता पहा, ही एक असा रॉड आहे ज्याचं डायमीटर डी आहे. डी हा त्याचा डायमीटर आहे. सपोज एक सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा बार आहे. ही एल ही त्याची काय ओरिजिनल लेंथ आहे. ह्या रॉडची काय ओरिजिनल लेंथ आहे. आता आपण काय पाहतोय, ग्रॅज्युअली अप्लाइड लोड. ग्रॅज्युअली अप्लाइड ॲक्सियल लोड कशाला म्हणतो आपण, की जो लोड हा झिरोपासून स्टार्ट होतो आणि तो हळूहळू वाढवत नेला जातो, म्हणजे ग्रॅज्युअली इन्क्रीज होतो. पण ते झिरोपासून स्टार्ट होतो आणि परत हळूहळू तो ग्रॅज्युअली इन्क्रीज केला जातो युनिफॉर्मली, त्याला आपण म्हणतो ग्रॅज्युअली अप्लाइड ॲक्सियल लोड. आता बघा, पहिल्यांदा हा जो लोड आहे पी, हा पी काय आहे, झिरो आहे. ह्या लोड काय झिरो आहे. मग हळूहळू काय होणार आहे, वाढवत नेणार आपण लोड. मग जसं जसं वाढवत नेईल तसं तसं इथं काय होणार आहे, डिफॉर्मेशन होत जाणार आहे. मग डेल्टा एल हे डिफॉर्मेशन इथं दाखवलेलं आहे. सुरुवातीला झिरो लोडिंग कंडिशन होती, मग हळूहळू वाढवत नेलं तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालं. युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनमध्ये तुम्ही हे पाहणार आहात. बघा, आता इथं तुम्हाला ग्राफ दाखवला आहे. हा एक्स ॲक्सिस, त्याच्यावरती डिफॉर्मेशन, आणि वाय ॲक्सिसवरती लोड आहे. हा झिरो लोड आहे आणि हा पी लोड आहे, मॅक्सिमम लोड आहे पी लोड. तर हळूहळू लोड वाढत गेला. जसा जसा लोड वाढत जाईल तसं तसं डिफॉर्मेशन होत जात आहे. आणि हा पी लोड आहे, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला झिरो लोड आणि शेवट पी लोड आहे. आणि हे डेल्टा एल एवढं डिफॉर्मेशन आहे. मग ॲव्हरेज लोड काढायचं म्हटलं तर 0 + p/2, म्हणजे ॲव्हरेज लोड किती आलं, p/2. ओके. नेक्स्ट, वर्क डन बाय एक्सटर्नल लोड इज ॲव्हरेज लोड इंटू डिस्टन्स कव्हर्ड. सो आपल्याला माहिती आहे वर्क म्हणजेच काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर इथं फोर्स म्हणजे लोड आहे सपोज, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड आहे. तर बघा, आता इथं फोर्स किती आहे, तर ॲव्हरेज लोड घ्यावा लागेल आपल्याला कारण आपण ग्रॅज्युअलीचा फॉर्म्युला डिराईव्ह करतोय. सो p/2 इंटू डिस्टन्स कव्हर्ड किती आहे, हे डेल्टा एल एवढं डिस्टन्स कव्हर होते. p/2 इंटू डेल्टा एल. सो दिस इज वर्क डन बाय एक्सटर्नल लोड. नेक्स्ट, वी नो दॅट वर्क डन is strain energy. So when a body is loaded within elastic limit, then the work energy stored is strain energy. So work done is strain energy. Work done is equal to strain energy. वर्क डन इज स्ट्रेन एनर्जी. आता वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला इथं आलेला आहे, ठीक आहे. आणि स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. पण आधी आपण स्ट्रेन एनर्जी काढूया. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. मग स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. वर्क डन किती आहे, p/2 इंटू डेल्टा एल. p/2 इंटू डेल्टा एल. आता पी म्हणजेच काय असतं बघा, सिग्मा बरोबर काय असतं, p/a. सिग्मा बरोबर काय असतं, p/a. सो पी बरोबर काय येईल, सिग्मा इंटू ए. तर ते सिग्मा इंटू ए आपण इथं पुटअप करूया. सिग्मा a/2 इंटू डेल्टा एल. अगेन डेल्टा एलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती, PL/A. ठीक आहे. p/a म्हणजेच काय, सिग्मा. सो सिग्मा L/E.
हा डेल्टा एलचा फॉर्म्युला होऊ शकतो. डेल्टा एलचा फॉर्म्युला हा जो आहे तो इथं पुटअप करूया. सो स्ट्रेन एनर्जी यू इज सिग्मा ए अपॉन 2 इंटू sigma L upon E. So what is the formula? Sigma square upon 2E into AL. Okay, so this is the formula of strain energy, and this formula is used for all these three loading conditions. For all three loading conditions, gradually, suddenly, or impact, you use this strain energy formula. This is all, or this formula remains same for all loading condition. Then we consider the condition of gradually loading condition. So gradually loading condition is we start loading from zero value and gradually it is increased to suppose P. So in gradually loading condition, work done is equal to strain energy. So already we derived this formula of strain energy, and also we know the formula of work done. So the work done is, in gradually loading condition, the work done is P by 2 into delta L, and the formula of strain energy is sigma square upon 2E AL. Okay, so just put the value of delta L. Delta L is equal to sigma L upon E. So P by 2 sigma L upon E. So formula of delta L, sigma L upon stress into length upon E. So sigma square upon 2E A into L. So L get cancel, 2 get cancel, E get cancel, and sigma आता काय आलं, सिग्मा इकडं आलं, सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू ए तसंच राहिलं आणि पी इकडं आलं, ए पी, ए अपॉन पी, म्हणजेच काय 1 अपॉन सिग्मा इज इक्वल टू ए अपॉन पी. सो सिग्मा इज इक्वल टू P upon E. Sigma is equal to P upon E. So this is the formula of gradually applied load. Stress in gradually applied load is P upon E. Okay. तर आपण ग्रॅज्युअली अप्लाइड लोडचे की सुरुवात झिरोपासून होते आणि हळूहळू आपण लोड वाढवत जातो युनिफॉर्मली, तर त्याचे फॉर्म्युला पाहिलेला आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे तर ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग कंडिशनला लोड अपॉन एरिया पी अपॉन ए. स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला आहे सिग्मा स्क्वेअर इंटू ए इंटू एल अपॉन 2E किंवा सिग्मा स्क्वेअर इंटू व्ही अपॉन 2E वेअर व्ही इज व्हॉल्यूम. डेल्टा एलचा फॉर्म्युला पाहिलेला आहे सिग्मा एल अपॉन ई किंवा पी एल अपॉन AE. मॉड्युलस ऑफ रेझिलियन्सचा फॉर्म्युला आहे सिग्मा स्क्वेअर अपॉन 2E, दॅट इज प्रूफ रेझिलियन्स पर युनिट व्हॉल्यूम. तर आपल्याला असा फॉर्म्युला हे ग्रॅज्युअली अप्लाइड लोडिंग कंडिशनचा वापर करून हा प्रॉब्लेम सोडूया. कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स फॉर माइल्ड स्टील फॉर विच इलॅस्टिक लिमिट इज 200 megapascal and capital is 200 megapascal. So they have given the elastic limit, that means sigma is given, sigma is 200 megapascal. So 200 megapascal is 200 Newton per mm square, because 1 megapascal is 1 Newton per mm square. So 200 megapascal is 200 Newton per mm square. Capital E is 200 gigapascal. 200 gigapascal. So 1 gigapascal is 10 raised to 3 Newton per mm square. So it is 200 into 10 raised to 3 Newton per mm square. So we have to find modulus of resonance. So the formula of modulus of resonance is modulus of resonance formula is sigma square upon 2E. So put the values. Sigma is 200 square upon
2 into 200 into 10 raised to 3. So the answer is 0.1 megapascal. That is 0.1 Newton per mm square. That is 0.1 Newton per mm square. Newton per mm square. So we just convert it into joule per meter cube. Okay, so 0.1 Newton per mm square, that is suppose 0.1 Newton mm upon mm cube असं जर केलं तर आपल्याला ह्याच्यात आणि ह्याच्यात काय सेमच आहे. इथं आपण काय केलं, वरती आणि खाली न गुणलं. समजा वरती न मल्टिप्लाय केलं, खाली पण न मल्टिप्लाय केलं, काय प्रॉब्लेम आहे का? तर प्रॉब्लेम काही होत नाही. आता आपल्याला काय करावं लागेल, न्यूटन मीटर म्हणजे हे सगळं चं मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. म्हणजे आता आपल्याला 0.1 इंटू चं आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे म्हणजे -3 आणि क्यूबचं आपल्याला मीटर क्यूबमध्ये करायचं आहे म्हणजे 0.3 क्यूब. ओके, म्हणजे आता थोडक्यात काय येणार की हे जर तुम्ही सॉल्व केलं तर आपल्याला असं येते, आपल्याला असं येणार आहे 0.1 इंटू 10⁶ न्यूटन मीटर पर मीटर क्यूब. Newton meter per meter cube. So it is 0.1 into 10⁶ जूल पर मीटर क्यूब. तर आपल्याला जूलमध्ये आन्सर काढायचा आहे. म्हणजे आपल्याला ह्यासाठी एवढं हे जे आलेलं आहे ह्याला परत कन्व्हर्जन करून जूलमध्ये आपण आन्सर काढतोय मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं, मॉड्युलस ऑफ रेझिलन्सचं. कारण मॉड्युलस ऑफ रेझिलन्स म्हणजेच काय, रेझिलन्स पर युनिट व्हॉल्यूम, प्रूफ रेझिलन्स पर युनिट व्हॉल्यूम, मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम, आणि रेझिलन्स जे असतं किंवा स्ट्रेन एनर्जी आहे ते न्यूटन मीटरमध्ये पाहिजे. तर त्याचं आपण कन्व्हर्जन न्यूटन mm मध्ये केलं, परत न्यूटन मीटरमध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इज अ बार इलॉंगेट्स बाय 0.6 mm ड्यू टू लोड ऑफ 60 kN applied gradually. Calculate strain energy stored in joules. So what is strain energy? Strain energy is work done, okay, by external load. So what is the formula of work done in case of gradually applied load is P by 2 into delta L. So they have given delta L is given 0.6 mm. Load P is given 60 kilonewton. So convert it into Newton. 60 into 10⁻³ Newton. So just put this value, you get strain energy is, दोन फॉर्म्युले स्ट्रेन एनर्जीचे, तुम्ही वर्क डनचा पण वापरू शकता आणि स्ट्रेन एनर्जीचा पण वापरू शकता. स्ट्रेन एनर्जीचा जर समजा σ²/2 इंटू व्ही वापरलं तर तुम्हाला व्ही इथं काढता येणार नाही, कारण एरिया माहीत नाही, लेंथ माहीत नाही आणि ई पण माहीत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म्युला वापरून हा स्ट्रेन एनर्जीचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कारण तुम्हाला पी माहिती आहे आणि डेल्टा एल माहिती आहे. पी 60 into 10⁻² इंटू डेल्टा एल इज 0.6. ओके, तर ह्याचं आन्सर येतं आहे 18,000 न्यूटन mm. आता ह्या न्यूटन mmचं आपल्याला न्यूटन मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 18,000 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर म्हणजे जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच काय येईल 18 जूल. जूलमध्ये आपल्याला स्ट्रेन एनर्जीचं आन्सर काढायचं आहे.
ओके, सो दिस इज द आन्सर. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम हे सोडवायचे आहेत. नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आपल्याला, स्ट्रेस ड्यू टू सडनली अप्लाइड लोड. आता आपल्याला माहिती आहे स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. आता सडनली अप्लाइड लोड म्हणजे काय, इन्स्टंटली तो लोड अप्लाय होतो, इन्स्टंटली. ठीक आहे, आता समजा वेइंग मशीनवर आपण वजन करण्यासाठी उभा राहिलो तर आपण डायरेक्टली इन्स्टंटलीच काय केलं, लगेचच तो लोड अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. सो वर्क डन इज इक्वल टू लोड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल, डेल्टा पी इंटू डेल्टा एल. U is equal to, okay, so what is formula of U? U is sigma square upon 2E into volume, that is A into L, is equal to P into delta L. So what is the formula of delta L? Lastly we derived that sigma L upon E. Okay, put this formula, sigma square upon 2E A into L is equal to P into delta L upon E. So E get cancel. So L get cancel. So sigma square upon sigma, हे sigma इकडे आला, is equal to 2P, हे 2 इकडे गेलं, 2P upon A. So the what formula of stress in case of suddenly applied load is sigma is equal to 2P upon A. Use this formula for solving the problem of suddenly applied load. Suddenly applied loading condition ला हा फॉर्म्युला स्ट्रेसचा वापरायचा आहे. आणि यूचा फॉर्म्युला जो आहे तो आहे तसाच आहे, सगळ्याच लोडिंग कंडिशनला यूचा फॉर्म्युला हाच वापरायचा आहे. फक्त सडनली लोडिंग कंडिशन असेल तर सिग्मा स्ट्रेसचा फॉर्म्युला 2P अपॉन ए वापरायचा आहे प्रॉब्लेमसाठी. आता आपण प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.